हॅलो, नाश्त्याचे नेहमीचे तेच प्रकार खाऊन कंटाळा आलाय का? चला तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नाश्त्यासाठी एकदम सुपर टेस्टी रेसिपी. पोटभरीचा नाश्ता आहे. घरातल्याच साहित्यामध्ये तयार होतो. बाहेरून आपल्याला काहीही आणावं लागत नाही. घरात असलेल्या साहित्यापासूनच हा नाश्ता अप्रतिम होतो. चला तर मग आपल्या आजच्या झटपट होणाऱ्या सुपर टेस्टी नाश्त्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, मराठीयन्स किचन चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सगळ्यात आधी एका बाउलमध्ये आपल्याला 1 कप रवा घ्यायचा आहे. रवा जाड बारीक कुठलाही असेल तरी चालेल. यामध्ये आपल्याला पाव कप तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे याला बाइंडिंग छान येतं. यामध्ये आता आपल्याला अर्धा कप दही टाकायचं आहे. दही टाकल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहेत. 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. 1 शिमला मिरची इथे बारीक चिरून घेतलेली आहे, ती पण यामध्ये टाकायची आहे. 1 बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे. 1 टोमॅटोसुद्धा बारीक चिरलेला यामध्ये टाकायचा आहे. 1 अर्धी वाटी आपल्याला इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या भाज्या यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 1 कप पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर ते यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला इथे आवश्यकतेनुसारच वापरायचं आहे. 1 कप पाणी यामध्ये मी मिक्स करून घेतले, पण रवा भिजल्यानंतर हे थोडंसं दाट होईल त्यासाठी मी आणखी पाव कप पाणी इथे टाकते आहे. अशा पद्धतीने इथे 1.25 कप पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. आता हे सगळं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक अर्धा तास आपल्याला हे भिजू द्यायचं आहे. अर्धा तास झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम व्यवस्थित हे बॅटर तयार झालेलं आहे. अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला लागणार आहे. रवा यामध्ये एकदम व्यवस्थित भिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता. इथे मी गॅसवर छोटा पॅन तापायला ठेवलाय. त्यावर अगदी थोडंसं तेल टाकलंय. ते तेल सगळीकडे पसरवून घेतलंय. आता यावर आपल्याला या मिश्रणाचा जाडसर लेयर लावून घ्यायचा आहे. इथे मी 2 चमचे बॅटर इथे टाकते आहे. 1 चमचा टाकलाय. आता दुसरा चमचाही यामध्ये बॅटर टाकून घ्यायचंय. ते व्यवस्थित पसरवून घ्यायचंय. एकसारखं व्यवस्थित पसरवल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि 2 ते 3 मिनिटे मध्यम आचेवर व्यवस्थित शेकून घ्यायचंय. तुम्ही पाहू शकता हे एकदम व्यवस्थित शेकलं गेलं आहे. याची आता आपल्याला दुसरी बाजूही व्यवस्थित शेकून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी असं हे शेकलं गेलेलं आहे. याची आता दुसरी बाजूही शेकून झालेली आहे. आता आपण हे या पॅनमधून काढून घेऊयात. अशा पद्धतीने वरतून क्रिस्पी आणि आतून मऊसूत असा हा पोटभरीचा नाश्ता तयार आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्यासाठीही हा नाश्ता तयार करू शकता. सकाळच्या वेळेत खूप घाई असते आणि अशा घाईच्या वेळी झटपट होणारी ही रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत असा हा नाश्ता तयार आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. थँक यू.